हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडे. राधाच काळं पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मी गेली होती बाजारला, जीवरला. हे बघा पिशवीत बाजार आणला या. आंबे हे आणले तर हे बघा, हे आंबे आणले तर 100 रुपयाचं 1 किलो. 1 किलोमध्ये बसलं तर 4. परत बरेच दिवस झालं बाजारला नाही गेल्यामुळं लेकरांना भेळ बी नव्हती खायला. हा बघा भेळ आणले. मला आवडते बघा गोडीशेव. मी गोडीशेव माझ्यासाठी पावशेर आणले, लेकरं काय खात नाहीत. आणि सुट्टी चहापत्ती आणली. सुट्टी चहापत्ती मिक्स असते ना, मग चवदार लागते चांगले, म्हणजे चहा चांगला लागतो. आणि हे आणली गरमागरम जिलेबी. हो का, ह्याला सुटलं पाणी. बाजारात बनवतात ना, तयारच असते. आणि ह्याच्यामध्ये आणलंय मटण ना. आता भाऊजीला पण आणलंय ना आपल्याला पण आणलंय. तर आता बरेच आडवी लावणार आहे, बरेच जण आडवीच लावणार आहे. तर लावू द्या, मला काय वाटत नाही. कोणी आडवं लाव, कोणी सरळ लाव, आपल्याला जे वाटतं ते. कारण मला एक ताई म्हणली की राधा ताई तुम्हाला किती व खराब खराब कमेंट्स येतात, तुम्हाला वाईट वाटत नाही का? मी मला वाईट वाटतंय पण इलाज नाही. हो का, कावीकडं होतं 20 रुपये. कावीला मी चाप घ्यायसाठी पैसे दिलं होतं, नका तिनं वाटाणं घेऊन आली. नग खा. हो का, सण्या माझा म्हणतोय खा वाटाणं. सकाळपासून काय खाल्लं तो? मी पप्पाने भाजी बनवलेली. सांडके का दांडके होतं काय माहित, पण ते केलं. भात आणि कावीला मी म्हणलं येऊ नको महाग, तरी कावी महाग निघून आली माझ्या. मग मी काय केलं, तिथं दुकानामध्ये जाताना बटाटा चिप्स घेतलं होतं 30 रुपयाचं. मग मी म्हणलं दाद्या खाईन, कावी खाईन. म्हणलं सण्या उपाशीच राहीन. म्हणलं जा काय घेऊन म्हणलं सण्याला खायला. तर नाही म्हणले. तिला म्हणलं तुला 50 रुपये देते, तरी नाहीच म्हणले. नाही म्हणल्यावर इलाजच नाही. आम्ही गेलो तसं. तिला अख्ख्या वाटानं मी पाणी सुद्धा दिलं नाही प्यायला. मग तुला आणलंय ना खायला. बघ काय काय आणलं. तुला आवडतं ह्यातलं काय काय सांग. आवडतं आंबा, तुला आवडतं. स्वातीला एक दे आंबा. तिनं आंबा नाही आणला, तिला खाऊ वाटतं. रस्त्याने मला एक आंबा मिळाला पडलेला, ते कापला आणि खाल्लं. बरं, रस्त्याने मी पडलेला आंबा खाल्ला. रस्त्याने ना एक झाड होतं, त्याखाली आंबा पडलेला, मग घेतला. स्वातीला दे एक आंबा कापून खाईन. ते दे कितीला एक? मोठा बघून दे, म्हणजे दाद्यानं दोघं खाते. मोठा आहे मोठा. राहू दे आता, हे दिला. हे सगळं ठेव. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं हे सगळं उचलन घरात नाही जा घरी न्यायचं आपण. आणि ह्याला मुंग्या लागत्याल्या, हे नीट ठेवू काय, हे पण नीट ठेवू. मुंग्या लागत्याला बघ, चुरमुरं पण नीट ठेवू. मुंग्या लागत्याला सगळ्यालाच मुंग्या लागतात. दाद्याला दे एक स्वतः आंबा, आपण दोघे अर्धा अर्धा खाऊ. जण तुम्हाला एक रिकामा आलीच का नाही यार जरा घालायला, गाडी खर्चाला कार. नव्हते तरीच नाही ते असले कसले आहे घर. मी असले घरात मग कसल्या घरात जन्माय पाहिजे ते? पाहिजे होतं मला कशाचा? मग सारं गाव हिंडले असते कुत्र्यावाने, आहे का नाही? ते दाद्या नग म्हणत होता सकाळी यायला, त्याला बळच स्वातीनं नेलं. कावी यायचं म्हणत होती, तिला काय 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 दाद्या नको म्हणत होता यायला, कावी यायचं म्हणत होती. कावी बळच महाग लागून आले, दाद्याला बळच नेला. लय कटाळा आला. पाणी आणा मला प्यायला. तर मी काल पांढरे नाही 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 आता तुमच्यासाठी जीव जिजवून काहीच फायदा नाही. जे मी आणल तेच खायचं तुमच्या मनानं. आता काहीच नाही. नाही खाणार ना, नको खाऊ. तर काल मी 12 आगा व्हिडिओ बनवू दे ना. जा तिकडे तळ्यात काय खायचं ते खाऊन यायचं चांगलं वांगाळ. तर मी काल माझ्या ध्यानात न जातोय विषय पुन्हा.
भलतं वटावटा करून का ना टाईमपास करून रिकामं होतं. मग माणसं देते ती मला शिव्या, कोण चांगलं बोलत नाही. तर एव्हरीबडे, काल मी बारामतीला गेली होती काम बघाय. काम पण चांगलं लागलं. दुसरी गोष्ट, रूमचं पण एकच रूम आहे. एका रूममध्ये स्वाती मी एका रूममध्ये ॲडजस्ट नाही होऊ शकत. कसं आहे तुम्हाला तर माहितीच आहे. एक कारण मी गेल्या वेळेस का नाही, मी लय वेळा का नाही दुसऱ्याच्या भरोशावर घर सोडलं आणि दुसऱ्यासाठी मी का नाही स्वतःचं लय नुकसान करून घेतलेलं. तुम्ही बघितलं असेल, वाघोलीला गेली होती, बरोबर आहे का नाही, लेकरांचा हाल, पुरीला हॉस्टेलला टाकलेलं, सण्याची शाळा बुडली. गेल्या वर्षी पण तसंच झालं. म्हणजे दरवर्षी माझ्याबरोबर असंच घडतं. मला ह्यावेळेस काय कळलं नाहीच की मी काय करू. एका मनानं वाटतं की मी जर गेली आणि नवरा हो का दुनियात कुठं पण घेऊन जावं, माझा नवरा सुधारणारातला नाही आणि एकटी राहू शकते मी, पण जगामुळं आणि लेकरामुळं त्या नवऱ्याला घेऊन हिंडावं लागतं. आता ती हिथं फुकटच्या खोलीत नीटनेटकं राहत नाही, तर भाड्याच्या खोलीत काय नीटनेटकं राहील. कारण ते पण करून बसलेले आहे. मी भरपूर खर्च करते बाहेर गेल्यावर सुद्धा, भरपूर जवळचं हाय नाही तेवढं सगळं उडवते आणि सगळं संपलं का नाही नाईलाजानं मला ते सोडावंच लागतं. मग त्या 4 लोकांना वाटतं की ही जिथं जाईल तिथं राहत नाही, टिकत नाही, आमकं नाही, फलानं नाही, दिसताना नाही. ह्या बघा, घरामध्ये अन्न नसू द्या खायला, पण जीवाला सुख आणि आनंद असला का नाही तर पाणी पिऊन पण माणूस आनंदाने झोपतं. पण सोन्याचा घास असू द्या आणि डोक्याला टेन्शन असू द्या, त्रास असू द्या, त्या माणसानं काय बी करू द्या, ते माणूस सोन्याचा घास असला तरी खात नाही, पेत नाही किंवा हे होतं. आता कसं कळणाराला कळणार आहे, नाही कळणाराला आपण सांगून काय फायदा आहे. ते आपल्याला ते बोलायचं, ते बोलणारच आहे, बरोबर आहे का नाही. तर काल तिकडं गेल्यावर मी आप्पाला भेटायला गेली होती. मला आप्पाला बघितलं ना तर माझ्या बापासारखंच मला हे फील झालं. काय माहिती मला का नाही, मला रडू मन भरून आलं का नाही, मला ते रडल्याशिवाय मार्गच नाही. रडली ना तर असलं डोकं दुखतं माझं, बापरे. काय माहिती आप्पाला बघून मला इतकं बापाची आठवण आली, माझ्या लय आठवण आली आणि मला माझं डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. मी कंट्रोलमध्ये, आप्पाला बघितल्या मी कंट्रोलमध्ये होते अगोदर. मग मी काय म्हणलं, आप्पाला भेटायचं आणि खायला तर काय घेतलंच नव्हतं. मग एका ताईनं मला का नाही तिथं पैसे दिलं होतं. तुम्हाला सांगते, माझे सबस्क्रायबर होते. आम्ही काम बघून बाहेर आलो का, त्या ताईंनं मला 500 रुपये दिले तर चहा पाणी करा म्हणून. मग तेच पैसे मी दवाखान्यात आप्पाच्या हातात दिलं, कारण खायला पण नेलं नव्हतं, काहीच नाही. घरी पण पोरांना त्या पांडुदादाच्या पोरांना पण खाऊन नेलं नव्हता आणि ज्या ताईंच्या घरी गेलं तर तिकडं पण खाऊन नेलं नव्हता. कारण आम्ही ह्या गाडीतनं उतरून त्या गाडीत बस, त्या गाडीतनं उतरून त्या कारण आम्हाला एका दिवसातच जाऊन महागारी यायचं होतं. पण आम्हाला जायलाच 5 वाजले आणि तिथं गेलं बोलूस तर करूस तर आम्हाला तिथंच अंधार झाला 7 वाजले आणि टेंभुर्णीतनं पुढं तर गाड्या नाही त्या. आणि नेहाला ये म्हणलं तर हे घरचे लय नकरा नाटक करते ते. आता त्यांना नाही काळजी म्हणून आपण नाही काळजी करून काय करायचं. लेकरं काय वाऱ्यावर सोडायचे का. जग नवऱ्यावानला कोण किंवा गड्या माणसाला कोणी नावं ठेवत नाही, बायांनाच नावं ठेवतात. मग बायांना हे सगळं घोटावंच लागतंय. बाईला न्याय डायरेक्ट वर गेल्यावरच भेटतो. मग म्हणतात लय चांगली होती. तुम्ही सांगा, आज मला जे लोक वाईट बोलतात ना ते लोक मला एक दिवस तरी चांगले म्हणणार आहेत. बाजारावरून आली, तहान लागली तर पोरानं पाणी आणलं. ह्या बघा अर्धाच तांब्या, कसा आणला कुणास पिऊन आला ना. तर पांडू गबस आता जा तिकडं. तर मी आप्पाच्या हातात पैसे टेकवलं होतं, म्हणजे त्यांचा सलाईंचा हात असा होता. मी त्यांच्याकडे बघितलं, माझं लय मन भरून आलं. मला बोलू पण वाटतं ना, तरी पण त्यातनं पण मी विचारलं कशी आहे आप्पा तब्येत. मला म्हणलं चांगले आहे. मग थोडंसं बोललं ही. मग मला असं ही दाटून आलं का सगळं. मी म्हणलं इथं थांबायचंच नाही आता, म्हणलं बाहेर निघायचं. आणि मग मी कारण सांगितलं की आम्हाला पुढं गाड्या भेटत नाही, आम्हाला आताच्या आता जावं लागतंय. आणि महागारी वळून बघायला आणि मला ते डोळ्यातनं घळा पाणी गळायला. आपण म्हणलं का आजच्या दिवस राहायचं होतं की. मग मला समजणंच, रडूच आलं, आवरलंच नाही. मग मी तिथं थांबलीच नाही, डायरेक्ट खाली आली. मग पांडुदादा मला पैसे परत घ्या म्हणत होतं, पण मी घेत नव्हते. पण पांडुदादानं असं का केलं मलाच काय कळत नाही
की मी घेत नाही पैसे म्हणून त्यांना दादाच्या खिशात टाकलं पैसे. मला लय वाईट वाटलं. का माहिती आहे का, मी किती जरी गरीब असली ना किंवा कसे पण असू द्या, पण मी आपलचं ऑपरेशन झालंय त्यासाठी मी का नाही बाबा, भले तुम्ही तुमच्या घरामध्ये सोनं खा, बरोबर आहे का ना, तुमच्या घरामध्ये काय पण असू द्या, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मी माझा बाप समजून मी ऑपरेशन झालंय म्हणून बाबा तुम्ही 2 अंडी बिंडी काय पण त्या पैशाचं आणून खाचं, ह्या हिशोबानं मी आप्पाला दिलं होतं. आणि परवाच्या दिवशी तुम्हाला सांगते, मला हे बोलून दाखवायचं नव्हतं, पण पांडुदादानं ते नंतर म्हणजे नाही का, पूजा ताईनं मला नंतर स्टँडवर आल्यावर फोन केला की पोराच्या खिशात असं असं पैसे ठेवल्यात. मग माझे हे आणि त्याच पैशाचं मी आता भाजीपाला हे ते आणलं. तर काही जणांचं असं पण म्हणणं आहे की तुम्हाला घरात बाजार भराय पैसे नसतात, पण तुम्ही हिंडायला इकडं तिकडं गावं गवतं हिंडायला तुमच्याकडे पैसे कुठून येतात. कसं असतं माहिती आहे का, आम्ही हिंडायला गेलतो ते तुमच्या पद्धतीनं, पण आमच्या पद्धतीनं आम्ही गेलो होतो काम बघायला. आता काम बघायला गेलं म्हणजे काय, एसटीवाला काय आमच्या आईचा बी कोण नव्हता आणि आमचा बी कोण नाही. तुमच्या आईचा कोण असला तर त्यानं आम्हाला नेलं असेल कदाचित फुकट, बरोबर आहे का नाही, एसटीला पैसे द्यावंच लागतं. मग त्यासाठी आम्ही उसनेपासनं, ज्यावेळेस आपल्या घरात नसतं त्यावेळेस आपण उसनंपासनं करतोच ना. आणि माझी यूट्यूब फॅमिली एवढी मोठी आहे ना, तर मी जिथं नडल आडल तिथं माझ्यासाठी उभा राहते आणि मी व्यवहार क्लिअर ठेवते. मी ज्यांचं पण घेतलं ना त्यांचं क्लिअर देते. मला अर्ध्या रात्रीसुद्धा माझी फॅमिलीतले मेंबर माझ्यासाठी का नाही धावून येतात. त्या दिवशी मला त्यांना 500 रुपये पाठवलं. माझ्या एक यूट्यूब फॅमिलीमधून एक आहे माझे, तर त्यांना पाठवल्यावर आम्ही गेलो होतो बारामतीला गेलो. त्यामुळं आम्हाला वाटणं, आम्ही दादाला एक बिस्किटचा पुडा पण नाही घेतला, पण तहान लागल्यावर पाणी तर घ्यावंच लागतं. आणि असं नाही की बाबा आम्ही किती पण उडवलं, असं नाही. तर आम्ही एक पाण्याची बाटली घेतली, तर आम्ही तहान आहे तोपर्यंत 3 जणी प्यायचो. मग येताना जर आमच्याकडे जर पैसे असतं तर काय लय जड होतं का त्या पोरांना खायला घेऊन जायला, नाही. मग त्या तिथं गेल्यानंतर त्या ताईनं पैसे दिल्यानंतर मग तेच पैसे मी आप्पाच्या हातात टेकवलं आणि त्याला मी बापा समान, कारण आप्पा आपल्या घरी 2-3 वेळा आलेले आहेत का नाही. जे आपल्यासाठी मी असं म्हणजे गरीब श्रीमंत आणि बरं काही जणांचं तर काय म्हणणं आहे की राधी सबस्क्रायबर वाढवाय व्ह्यूज वाढवायसाठी जाते. मला गरज नाही. यूट्यूबवर त्यांचे सबस्क्रायबर जास्त आहेत किंवा हे आपुलकी आणि प्रेम, आप्पा माझ्यापाशी येत होतं म्हणून मी आप्पाला भेटायला गेले, बरोबर का. आप्पा आपल्याकडं किती वेळा आलेला आहे, तर दिंडीच्या टायमाला आलं, स्वीटीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलं, नंतर असंच एकदा कशाला तरी गावाकडं काहीतरी आणायला चाललं होतं, बहुतेक रेशनच आणायला चाललं होतं, त्यावेळेस आलं होतं माझ्याकडं. 2-3 वेळा येऊन गेलं. तर मग मी त्यांच्यासाठी एकदा गेली म्हणून काय बिघडतं. असं थोडंच आहे की ती पण माझ्याकडं पांडुदादा आलं होतं माझ्या वाढदिवसाच्या टायमाला, त्यांना सरप्राईज दिलं होतं. त्यांना माझ्यासाठी, आता त्यांचे एवढं मोठे सबस्क्रायबर आहेत, एवढं व्हायरल आहेत, एवढं फेमस आहेत, तरी पण त्यांना त्या दिवशी माझ्यासाठी केक आणला आणि मला गिफ्टसाठी किंवा एक साडी घ्या म्हणून त्यांना 500 रुपये दिलं होतं. मग माझे काय सबस्क्रायबर लय मोठे आहे का, मी लय सेलिब्रिटी आहे का. आम्ही सलमान खान, शाहरुख खान ह्यांच्या घरी का जात नाही जाणार. विषय आला निलेश दादा पण मला किती जीव लावतात. असं म्हणजे एकमेकांना जीव लावावं लागतो. असं त्यांचे व्ह्यूज जास्त आहेत, त्यांचे व्हिडिओ, त्यांचं सबस्क्रायबर जास्त आहेत म्हणून आम्ही एकामेकांकडे जातो, हे तुमचा पूर्ण गैरसमज आहे. त्यासाठी माणुसकी आणि प्रेम, जीव लावावं पण लागतो आणि त्यांचा लावून घ्यावा पण लागतो. त्यांना जीव लावतात म्हणून त्यांचा कधी फायदा पण घ्यायचा नाही आणि ते पण माझा कधी फायदा घेत नाही. उलट मला किती जीव लावतात, बिना आई बापाचं लेकरू आहे, वनवाशी लेकरू आहे म्हणून लावतात का नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हे सांगायचं होतं, मला क्लिअर करायचं होतं. पांडुदादानं चुकीचं केलं. मी आप्पाला अंडे बिंडी खायला, आता टाके पडल्यात म्हणलं अंडे खावाच लागतात, मग डॉक्टर सांगतात खायला, मग आणत्याला म्हणलं, कारण मी पण काय खायला घेऊन गेले नव्हते. त्यांच्या घरातनं गाडीत बसलून दवाखान्याच्या बाहेर उतरलो आणि तिथनं चालत गेलो ना. आप्पाला बघितलं की वडिलाची आठवण आली. आप्पामध्ये माझे वडील मला दिसलं. ऑपरेशन झालं म्हणल्यावर मन भरून आलं, मग ते मन मोकळं पण केलं. मनात मध्ये लय दाटवून ठेवून पण चालत नाही, आहे का नाही. तर चला, तेवढं पांडुदादाचं तेवढं मला राग आला बरं का, की त्यांना असं ते पैसे घेऊन पोराच्या खिशात म्हणजे पोरा थ्रू मला दिलं, त्याचंच तेवढं वाईट वाटलं.